मी अर्चना होले स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एक नोकरदार वर्गासाठी किंवा एक लॉंग टाईम कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणारं पीक बघणार आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात कमी खर्च होतो आणि उत्पन्न आपल्याला 12ही महिने घेता येतं। म्हणजे स्पेशली बघायला गेलं तर प्रत्येक पिकाचा एक काहीतरी सीझन असतो, पण चक्कू हा असा झाड आहे किंवा असं पीक आहे की ते एनी टाईम चालतं। म्हणजे लिंबू आणि चक्कू 12ही महिने येऊ शकतात, तर त्याचा काही सीझन असतो। म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरच्या नंतर आणि उन्हाळ्याच्या आधी हा मधला पिरियड जास्त असतो चक्कू येण्यासाठी। त्याच्यामध्ये जास्त पद्धती म्हणजे जास्त प्रमाणात चक्कू येत असतात। आणि बेंटनी आपण जर विचार केला तर एक झाड आपल्याला भरपूर खूप मोठ्या प्रमाणात फळ देतं आणि लागवड केल्यापासून दुसऱ्या ते तिसऱ्या वर्षापासून त्याला चक्कू यायला सुरू होते। तर सुरुवातीची 2 वर्ष शक्यतो त्याचं फळ न धरणंच योग्य, कारण झाड आपलं व्यवस्थित मोठं होत नाही आणि ते फळं येणारी 2-4 फळांची संख्या असते। त्याच्यामुळे आपलं भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, कारण ज्यावेळेस आपलं झाड स्ट्रॉंग होईल आणि ज्यावेळेस जास्त ते फळ द्यायला लायक राहील त्यावेळेस ते नक्कीच आपल्याला चांगल्या प्रतीचा माल देऊ शकतं। तर तसं बघायला गेलं तर शेती ही खूप खर्चिक आणि कष्टिक अशी गोष्ट झालेली। हा व्यवसायच असा आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कष्ट आहे। पण जर आपण फळबागाची निवड केली तर सुरुवातीचे 2-3 वर्ष आपण जर कष्टात घातले तर नंतर आपल्याला फक्त खत घालणे आणि त्याच्यामधला माल तोडणे, हार्वेस्टिंग करणे एवढ्याच गोष्टी शिल्लक राहतात त्याच्यामध्ये। आणि खरंच फळबागेकडे जर आपल्याला वळायचं असेल तर शासनसुद्धा बऱ्यापैकी मदत करतं आणि एक फायनली उत्पन्न त्याच्यामध्ये असतं। कारण विषय काय असतो, फळबागांमध्ये एका झाडापासून हळूहळू उत्पन्न वाढत जातं। जसं आपलं झाड मोठं होईल तसं आपलं उत्पन्न वाढत जातं। जर आपण चक्कूचे झाडं लावलेली असतील तर सुरुवातीला आपल्याला 4 किलो 2 किलो माल मिळतो एका झाडापासून आणि नंतर तो माल असा वाढत जातो। शेवट आपले झाड, आता हे झाड आहे या मापाला झाड आल्याच्या नंतर आपल्याला 3 ते 4 कॅरेट आरामात एका सीझनला मिळून जातात। आणि वजनाच्या बाबतीत जर विचार केला तर इतर फळांच्या आणि इतर पिकांच्या मानाने चक्कूला एवढं मोठ्या प्रमाणात वजन असतं ना। बघायला गेलं तर टोमॅटोला सगळ्यात जास्त वजन असतं, 20 किलो ते 22 किलो कॅरेट भरतं आणि चक्कू त्याच्याही पेक्षा कच्चं आपण तोडतो त्यावेळेस डोळा पडलेला असतं। म्हणजे ते थोडंसं सीताफळ आणि चक्कू या गोष्टी डायरेक्ट आपण पिकेपर्यंत झाडाला नाही ठेवू शकत, कारण पक्षी असतात आणि ते पिकलं की लगेच खराब पण व्हायची शक्यता असते जास्त मोठ्या प्रमाणात। म्हणजे पिकलं की ते खराब व्हायचं, रामफळ झालं, चक्कू झालं, सीताफळ झालं, त्याच्यामुळे ते कच्चं आहे तोपर्यंतच तोडावं लागतं आणि लगेच आपल्याला मार्केटपर्यंत पिकायच्या त्या मधल्याच टप्प्यामध्ये मार्केटपर्यंत पण पोहोचवायचं असतं। जर शेतकऱ्याला बघायला गेलं तर आता मार्केटला आपण घेतो 40, 50, 30 रुपये किलो असं चक्कू मिळतो, पण शेतकऱ्याला एवढा मोठा बाजार मिळत नाही। शक्यतो शेतकऱ्यांनी जर कच्चा चक्कू किंवा डोळा पडलेला जो असतो हार्वेस्टिंग केल्यानंतर तो चक्कू मार्केटला नेला तर त्याचा बाजार मिळतो 15 ते 20 रुपये किलो, पण तो सुद्धा भरपूर असतो कारण वजन भरपूर असतं आणि एका झाडाला मोठं झाड झाल्याच्या नंतर 3 ते 4 कॅरेट निघतं। त्याच्यामुळे त्याचा खर्च निघून जातो आणि बघायला गेलं तर 2 टप्पे तर चांगले होतात चक्कूचे, म्हणजे 2 सीझन असतात। कधी पण वर्षातून 2दा त्याचा तोडा होऊन जातो आणि बघायला गेलं तर असं कायम म्हणजे 12ही महिने चालू राहतं लिंबासारखं। ते कायमचं पूर्ण संपत नाही कधीच, कारण पहिली फुलं येऊन गेली की छोटी नंतर असतात, म्हणजे ते सारखं चालूच राहतं। त्याची जशी फुटतं ते तसं चालूच राहतं। आणि गोडीच्या बाबतीत जर चक्कूचा विचार केला तर इतर फळांना आपण कलरसाठी गोडीसाठी कार्पेट वापरतो, पण चक्कूला तसल्या कुठल्याच गरजेची ह्याची म्हणजे कुठल्याच कार्पेटची किंवा औषधाची गरजच नसते। आंबा जसा आपण आडी करून त्याच्यामध्ये पिकवतो तसंच चक्कू पण पिकवला जातो, त्याला सुद्धा कार्पेटची जरूरत नाही पडत, कारण त्याला कलर असतानाच तो ब्राऊन कलर असतो तोच कलर राहतो शेवटपर्यंत। आणि गोडीच्या बाबतीत पण चक्कू एकदम परफेक्ट असतो, त्याच्यामुळं एकदम नैसर्गिक पद्धतीचं अन्न खायला पण मिळतं, त्याच्यामुळे लोक आवडीने घेतात चक्कू, त्यामुळे चक्कूचं मार्केटिंग पण चांगलं राहतं। तात्पर्य एवढंच आहे फक्त या व्हिडिओचं, की जर तुम्ही फळबाग लावायचा विचार करत असाल तर चक्कूचा एकदा नक्की विचार करा, कारण कमी खर्चामध्ये लागवड होणारं आणि जास्त लॉंग टाईमपर्यंत चालणारं हे पीक आहे। आपण याच्यासाठी लागवडीचा आणि त्याच्या खत व्यवस्थापनाचा वगैरे आणखी नंतर एक डिटेलमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। सोबतच आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा। व्हिडिओबद्दल काय वाटतं किंवा तुम्ही चक्कूची लागवड केली आहे का करायचा विचार करताय किंवा इतर कुठल्याही फळबागेचा जर विचार करत असाल तर कमेंटमध्ये जरूर कळवा। सोबतच तुम्ही जर शेतकरी किंवा पशुपालन करत असाल, शेतीला पूरक व्यवसाय करत असाल तर आपल्या चॅनलवरचे पाठीमागचे व्हिडिओ पण बघा, त्याचीही तुम्हाला मदत होऊ शकते। आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबा।
नमस्कार.